नमस्कार, आपण पाहत आहात रिअल न्यूज नेटवर्क टीव्ही। आज आपण बोलणार आहोत महाराष्ट्राच्या एका अद्भुत क्रीडाप्रेमीबद्दल, ज्यांनी वयाच्या 17व्या वर्षी जागतिक स्तरावर आपला झेंडा फडकावला आहे। दक्षिण आफ्रिकेतील केप टाउन येथे दिनांक 10 ते 19 ऑक्टोबर 2025 दरम्यान इक्विप व क्लासिक जागतिक मास्टर्स पॉवरलिफ्टिंग स्पर्धा पार पडली। या स्पर्धेत महाराष्ट्राचे दत्तात्रय अर्जुन उत्तेकर यांनी भारताचं प्रतिनिधित्व करत मास्टर्स +4 या गटात 66 किलो वजनी गटात करत आपलं अप्रतिम कौशल्य दाखवलं। इक्विप स्पर्धेत त्यांनी 4 सुवर्ण पदकांची कमाई केली, तर क्लासिक स्पर्धेत 1 रौप्य आणि 3 कांस्य पदक मिळवून भारताचं नाव जगभर उज्ज्वल केलं। श्री उत्तेकर हे ठाण्यातील युनायटेड क्लब व्यायामशाळेत श्री अनंत चाळके सरांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने सराव करतात। वयाच्या 17व्या वर्षी त्यांनी दाखवलेली फिटनेस आणि चिकाटी ही तरुणांसाठीही प्रेरणादायी ठरली आहे। त्यांनी हे यश आपल्या कुटुंबाला आणि देशातील सर्व नागरिकांना समर्पित केलं आहे। या उल्लेखनीय कामगिरीबद्दल राज्य संघटना सचिव श्री संजय सरदेसाई आणि इतर मान्यवरांनी अभिनंदन करून समाधान व्यक्त केलं आहे। श्री उत्तेकर हे भारतीय वायुसेनेत अधिकारी पदावर कार्यरत होते। कारगिल युद्ध, श्रीलंकेतील शांतता मोहीम आणि अनेक राष्ट्रीय मोहिमांमध्ये त्यांनी देशाची सेवा बजावली आहे। कर्तव्यनिष्ठा आणि धैर्याबद्दल भारतीय वायुसेनेने त्यांना विशेष गौरवाने सन्मानित केलं आहे। फक्त क्रीडा क्षेत्रातच नव्हे, तर समाजसेवेच्या आघाडीवरही ते सक्रिय आहेत। लायन्स क्लब आणि इतर सामाजिक संस्थांद्वारे त्यांनी रक्तदान, आरोग्य शिबिरे आणि महिलांसाठी कॅन्सर जनजागृती उपक्रम राबवले आहेत। शैक्षणिक क्षेत्रातही त्यांचा प्रवास प्रेरणादायी आहे। ते BA, DBM, MMS, MPM, LLB आणि LM ह्युमन राईट्स अशा अनेक पदव्यांनी सुशोभित आहेत। आज त्यांच्या या कामगिरीकडे फक्त महाराष्ट्र नव्हे, तर संपूर्ण भारत अभिमानाने पाहत आहे। दत्तात्रय उत्तेकर यांना रिअल न्यूज नेटवर्क टीव्ही कडून मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा।